तुमचे तरुण तडफदार आमचे तरुण तडफदार विलासभाऊ भिसे आणि त्याही कार्यक्रमाची आपणास मी सूचना देतोय आतापासून। तसं निमंत्रण पत्रिका वगैरे येतीलच, परंतु त्याची एक ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून तुम्हाला सांगतो आहे। त्यांच्या वतीने सुद्धा दान मिळालं। आमच्या लताताई मोरे यांच्या वतीने सुद्धा या कार्यक्रमात काय सांगाल त्याबद्दल? आज ऍक्च्युली असा एक आमच्या जन्मदिनाचं निमित्त पण आहे आणि दी ग्रेट हॅपीनेस नावाचं आपलं जे YouTube चॅनल आहे त्या YouTube चॅनलचे आतापर्यंत 1,10,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, तेही निमित्त आहे। आणि आमचे धम्मबंधू भिक्खू रत्नदीपजी थेरो यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील N12 येथील सातवाहन बुद्ध विहारामध्ये सिद्धार्थ नगरामध्ये हा एक अत्यंत आगळा वेगळा सोहळा इथे आयोजित केला। प्रचंड गर्दी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं काम करत असताना आपण दी ग्रेट हॅपीनेस नावाचं YouTube चॅनल जे ओपन केलंय त्या माध्यमातून आपण काम करतोय, सर्व जाती धर्मांना जोडण्याचं काम करतोय आणि त्याचीच एक पावती म्हणून आमचा इथे सन्मान केला जातो आहे। होय, जिथपर्यंत प्रवास कसा वाटतो तुम्हाला? अत्यंत खरं तर हा एक प्रेरणादायी प्रवास आहे, संघर्षमय प्रवास आहे। कारण आमचा हेतू जो होता, जी इच्छा होती इथे बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकण्याची होती आणि क्वालिफाईड भिक्खू असायला पाहिजे, धर्मगुरू सुद्धा। आजचं जग हे आधुनिक आहे आणि आधुनिकीकरणामध्ये असणाऱ्या लोकांना तेवढ्याच प्रतिभेने आपण लोकांना धम्माची वाणी, धम्माचा उपदेश देऊ शकलो पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये परिवर्तन होईल। आज आपण आपल्या देशामध्ये पाहतोय अनेक लोक जाती धर्मामध्ये गुरफटलेले आहेत, वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये गुरफटलेले आहेत। आपल्या महापुरुषांना काही लोकांनी वाटून घेतलाय आणि त्यामध्ये आम्ही बुद्धाची वाणी लोकांना सांगून लोकांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची शिकवण प्रदान करत आहोत। आज तुम्ही संत पण व्यक्त केले, बुद्ध विहारामध्ये उपासक आणि उपासिकांची संख्या रोडावते। हा, बिलकुल। त्यांना काय आव्हान? काही बुद्ध विहारांमध्ये सर्वत्रच लोकांची संख्या फार कमी आहे। त्याला कारणही आहे तसं, कारण बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार भिक्खूंनी पण करावा आणि उपासकांनी पण करावा, परंतु आज आपण पाहतोय लोक पैशांच्या पाठीमागे धावत आहेत आणि ज्यांच्याकडे श्रीमंती आली आहे त्यातले फार कमी लोक जाणीव ठेवणारे आहेत की ते बाबासाहेबांचं काम करतायत, विहारात जात आहेत। परंतु दुसरा जो वर्ग आहे तो खाण्यापिण्यामध्ये, ऐशोआरामाच्या जीवनामध्ये एकदम ज्याला काय म्हणू आपण, तो तिथे गुंतलेला आहे। त्या लोकांनी बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे। बाबासाहेबांनी आपले 3 मुलं गमावले, 1 मुलगी गमावली, आपली पत्नी जवानपणामध्ये गमावली आणि हा प्रचंड त्याग केला। त्यांना डायबिटीज असताना, बीपीचा त्रास असताना आणि अर्ध डोकेदुखीचा त्रास असताना देखील बाबासाहेब स्वतःसाठी फक्त जगले नाही, समाजासाठी, देशासाठी जगले। आणि म्हणून आपल्या देशातल्या एकूणच लोकांनी बाबासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। विशेषतः जे बौद्ध म्हणून घेणारे लोक आहेत, आंबेडकरवादी जय भीमवाले लोक आहेत, त्यांनी बाबासाहेबांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि धम्माचं आचरणही केलं पाहिजे आणि धम्म प्रचारासाठी सुद्धा आपली बुद्धिमत्ता, वेळ खर्च केला पाहिजे। बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बुद्धमय करेल, तर हे कुठपर्यंत? बिलकुल। आता आम्ही पाहतोय, आम्ही नव्या उमेदीने काम करतोय, अनेक भिक्खू काम करतात, सामाजिक संघटनेचे, धार्मिक संघटनेतील आमचे काही उपासकही काम करत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक नवी उमेद तयार होत आहे की काम होत आहे। आता जोमाने, संत गतीने का होईना पण काम होताना आम्हाला दिसत आहे। कारण औरंगाबाद ही कर्मभूमी आहे बाबासाहेबांची आणि या औरंगाबाद मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये असंख्य भिक्खू आहेत आणि ते ऍक्टिव्ह भिक्खू आहेत आणि उपासकही ऍक्टिव्ह आहेत आणि ते काम करत आहेत। उपासकांना या निमित्ताने काय आव्हान? बिलकुल, उपासकांनी बिलकुल बाबासाहेबांचं आयतं नाही खाल्लं पाहिजे। मी नेहमी सांगतो, फुकटचं खाऊ नका। पण गाण्यातही सांगितलं की तुला भीमानं दिले, फुकटचं खाऊ नये असं। तर प्रत्येक उपासकाला पण मी सांगेल की बाबासाहेबांनी जे अनंत उपकार केले, आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि त्यामुळे त्यांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून आपण समाज कार्यासाठी, धम्म कार्यासाठी पुढे यावं असे मी आवाहन करतो। तर इथे उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांप्रती खूप खूप मंगल मैत्री आम्ही व्यक्त करतोय। मी आज या मंगल मैत्री धम्म सोहळ्याचा आयोजक या नात्यानं आपल्या सर्वांसोबत बोलत आहे। आज या ठिकाणी पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो यांच्या
अथक अशा परिश्रमातून जे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, या चॅनलचे 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 1,10,000च्या वरती सदस्य त्या चॅनलनी प्राप्त केलेले आहेत। आणि त्याच अनुषंगाने पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो यांचा गुणगौरव करण्यासाठी या संबंधित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं। सायंकाळी 5 वाजता मैत्री बुद्ध विहार हडको औरंगाबाद या ठिकाणाहून पूजनीय भंतेजी यांची स्वागत रॅली काढण्यात आली आणि सातवान बुद्ध विहारामध्ये सायंकाळी 7 वाजेपासून या संपूर्ण कार्यक्रमाचं संचलन सुरू आहे। आज या कार्यक्रमामध्ये ज्या आदर्श बौद्ध परिवारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीमध्ये आपलं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे नव्हे तर त्या युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा केलेली आहे आणि त्या संपूर्ण त्यांच्या कार्यामध्ये आपलं योगदान देऊन समाजाच्या प्रत्येक माणसाच्या मनावरती ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे असा हा वराळे बौद्ध परिवार आहे। आणि त्याच वराळे बौद्ध परिवारातील एक अत्यंत गुणी आवाजाची देणगी लाभलेले आणि खूप सुंदर असं सादरीकरण असणारे आमचे धम्मबंधू कुणाल प्रभाकर वराळे यांच्याही बुद्धभीम गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं। शहरामध्ये बुद्ध विहार उभे राहतात, परंतु उपासक आणि उपासकांचे याकडे फारसं लक्ष कधी देत नाही आणि उपासक तिकडे जात नाही, त्यांना काय आव्हान करणार? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे। जे तरुण ते बुद्धिविहारात नाही तर वैष्णव जिंकत जास्त वाटते त्याच्याविषयी दोन्ही तुमचे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत। एक तर बुद्ध विहारामध्ये संख्या कशी वाढली पाहिजे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या संख्येसोबत तरुणांची संख्या वाढली पाहिजे आणि तरुणांवरती धम्मसंस्कार निर्माण केले गेले पाहिजे। बरोबर आहे, कारण हेच कार्य इथे काम करणाऱ्या प्रत्येक भिक्खूचं आहे, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे, स्वाभिमानी सगळ्याच लोकांचं हे काम आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर इंटरनेटच्या या जमान्यामध्ये ऑनलाईनच्या या काळामध्ये जे काही 2-4 भिक्खू महाराष्ट्रातले अतिशय प्रभावीपणे समाजाची जाणीव जागृती करत आहेत तर त्याच्यामध्ये तरुणांचाही फार मोठा वाटा आहे। म्हणजे आज जर तुम्ही इथं पाहताय गेल्या 2 वर्षापासून सातवान बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही काम करत असताना इथे असलेले संपूर्ण तरुण आणि तरुणी यांच्याच मार्फत या बुद्ध विहारातले संपूर्ण कार्यक्रम होतात। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तरुणांना जर योग्य पद्धतीनं आपण त्यांना जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर तरुणांचा ओघ धम्म कार्यामध्ये वाढेल आणि निश्चित स्वरूपामध्ये तरुण सुद्धा व्यसनापासून दूर जाईल। याच अनुषंगाने जेव्हा आपण सातत्यपूर्ण लोकांना तथागत सम्यक संबुद्धांची वाणी पटवून देण्याचा प्रयत्न करू या ना त्या माध्यमातून ऑनलाईन किंवा ऑफलाईन, आणि जेव्हा लोकांना ती समजेल तेव्हा बुद्ध विहारात येणारी गर्दी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने वाढल्या जाईल। आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे बुद्ध विहारांच्या माध्यमातून चाललेलं सर्वात महत्वाचं काम किंवा धम्मप्रचारासाठी तयार झालेल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाललेलं सर्वात मोठं काम मला वाटते असं आहे की इथे जास्तीत जास्त फक्त भरणा करण्यापेक्षा है ना, म्हणजे फक्त गर्दी जमा करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतले दर्दी लोक आम्ही तयार करतोय आणि ते दर्दी लोक किंवा ते विचारवंत लोक खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न जे काही आहे ते पूर्णत्वाकडे नेतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला या भारतातला प्रत्येक माणूस बुद्धिस्ट बनवायचा आहे। बुद्धिस्ट अर्थात जातीनं होत नाही, तुम्ही जन्माला जर बुद्धिस्ट म्हणून आला तरी तुम्ही बुद्धिस्ट नाही, तुम्ही जातीत जर बुद्धिस्ट असाल तरी बुद्धिस्ट नाही। तर बुद्धिस्ट या शब्दाचा अर्थ आहे वैचारिक क्रांती घडलेला माणूस है ना, ज्याचं शिर इतरांच्या सांगण्यावरून कोणापुढे नतमस्तक होत नाही अशा माणसाला बुद्धिस्ट म्हणतात। याचाच अर्थ वैचारिक पात्रतेचा माणूस तयार करणं आणि हेच काम इथे असलेल्या संपूर्ण भिक्खू संघाच्या माध्यमातून चाललेलं आहे। फक्त 2 शब्द सांगा बोला तुम्ही।